नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया मार्च 2024 मासिक राशी भविष्य. मेष राशी. मासिक राशी भविष्य 2024 सांगते की आर्थिक दृष्टिकोनाने हा महिना तुमच्या राशीतील लोकांसाठी खूप अनुकूल राहणार आहे. तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की या महिन्यात राहू तुमच्या द्वादश भावात कायम राहतील. यामुळे तुमचे अपेक्षेपेक्षा अधिक व्यय व्हायला लागेल. तुमचे खर्च अधिक राहतील, ज्यावर लगाम लावणे तुम्हाला गरजेचे असेल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम असेल. द्वादश भावात राहू, 6व्या भावात केतू आणि एकादश भावात शनी, सूर्य, बुध तसेच त्याची दृष्टी पंचम भावात होण्याने तुम्हाला स्वास्थ्य संबंधित समस्या होऊ शकतात. आपली कार्यक्षमता ओळखण्याचा प्रयत्न करा आणि मेहनत करा. यामुळे तुम्हाला यश प्राप्त होईल. प्रेमसंबंधाची गोष्ट केली असता महिन्याची सुरुवात कमजोर राहील. गुरुचे सम्मिलित प्रभाव पंचम भावाला प्रभावित करेल. यामुळे तुमच्या प्रेमसंबंधात समस्या येऊ शकतात. 7 तारखेपासून 11व्या भावात राहू आपल्या व्यापारात वृद्धीचे संकेत स्पष्ट देत आहे. आरोग्याची काळजी उत्तरार्धात विशेष रूपात घ्यावी लागेल. तुमच्या राशीमध्ये उपस्थित देवगुरु बृहस्पती तुम्हाला यश देईल. महिन्याच्या सुरुवातीमध्ये मंगळ आणि शुक्र तुमच्या दशम भावात राहून तुम्हाला आत्मिक बल प्रदान करेल आणि कार्यक्षेत्रात यश प्रदान करेल. मार्च महिना तुमच्यासाठी पूर्वार्धात अधिक अनुकूल आणि उत्तरार्धात अपेक्षाकृत कमी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. उपाय: बुधवारी मंदिरात काळे तीळ संध्याकाळच्या वेळी दान करा. वृषभ राशी. या महिन्यात तुम्हाला स्वास्थ्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. खर्चावर नियंत्रण करू शकाल. महिन्याच्या पूर्वार्धात यात्रेचे योग बनतील. करिअरच्या दृष्टिकोनाने हा महिन्याच्या सुरुवातीमध्ये सूर्य, शनी आणि बुधाचे तुमच्या दशम भावात विराजमान होणे अनुकूल नाही. या कारणाने कार्यक्षेत्रात तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. प्रेमसंबंधाची गोष्ट केली असता पंचम भावात पूर्ण महिना केतू महाराज कायम राहतील, जे तुमच्या प्रेमसंबंधात काही गैरसमज उत्पन्न करू शकतात. आर्थिक दृष्टिकोनाने हा महिना देवगुरु बृहस्पती तुमच्या द्वादश भावात कायम राहतील. यामुळे उत्तम खर्च होतील. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला 7 तारखेनंतर उत्तम धन प्राप्त होऊ शकते. हा महिना स्वास्थ्य दृष्टिकोनाने इतका चांगला नसेल. देवगुरु बृहस्पती तुमच्या द्वादश भावात आणि केतू तुमच्या पंचम भावात कायम राहतील. तसेच शनीची दृष्टी पूर्ण महिना तुमच्या द्वादश भावावर राहील. म्हणून करत तुम्ही आरोग्याच्या प्रती निष्काळजी राहिले तर तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काळजी घ्या. हा महिना तुमच्यासाठी करिअरच्या क्षेत्रात चढ उतार घेऊन येणार आहे. म्हणून तुम्हाला सावधानी ठेवावी लागेल. तथापि तुमची कमाई चांगली राहण्याने तुम्ही अनेक समस्यांपासून दूर होऊ शकता आणि तुम्ही आपल्या कामांना परत सुरुवात करू शकता. धार्मिक गोष्टींमध्येही मन लागेल.
प्रेमसंबंधात तणाव स्थिती राहू शकते, तर वैवाहिक जीवनात काही समस्यानंतर प्रेम कायम राहण्याची शक्यता दिसत आहे. उपाय: गुरुवारी चण्याची डाळ दान करण्याने लाभ होईल. मिथुन राशी. करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी मार्च महिना उत्तम राहणार आहे. मासिक राशी भविष्य 2024 अनुसार दशम भावात पूर्ण महिना राहू महाराज उपस्थित राहून तुमच्या समस्या मधून मार्ग काढण्यात मदत करेल. जर विद्यार्थ्यांची गोष्ट केली तर महिन्याची सुरुवात उत्तम राहील. देवगुरु बृहस्पतीची दृष्टी तुमच्या पंचम भावावर असल्याने तुमच्यामध्ये विद्या प्राप्त करण्याची इच्छा सहज उत्पन्न होईल. हा महिना कौटुंबिक जीवनासाठी काही तणावपूर्ण राहू शकतो. तथापि भाऊ बहीण सोबत तुमचे उत्तम सामंजस्य राहील. जर तुमच्या प्रेमसंबंधाची चर्चा केली तर महिन्याची सुरुवात चांगली राहील. तुमचे प्रेम जीवन उत्तम राहील. आर्थिक दृष्टिकोनाने पाहायचे झाले तर हा महिना चढ उतारांनी भरलेला राहील. मंगळ आणि शुक्र जसे ग्रह अष्टम भावात राहून तुमच्यासाठी काही असे खर्च उत्पन्न करतील यांच्या बाबतीत तुम्ही अधिक विचार केला नव्हता. हा महिना स्वास्थ्य दृष्टीने थोडी काळजी घेणारा असेल. महिन्याच्या सुरुवातीमध्ये मंगळ आणि शुक्राच्या अष्टम भावात, सूर्य शनी तसेच बुधाचे नवम भावात असल्याने स्वास्थ्य समस्या त्रास देऊ शकते. हा महिना तुमच्यासाठी काही नवीन गोष्टी घेऊन येणार आहे. तुमच्यासाठी लांब यात्रेचे योग बनतील. यात्रा तुम्हाला थकवूही शकते आणि शारीरिक रूपात काही समस्याही देऊ शकते, परंतु तुमचे काम होणारे ठरेल. व्यापारात उन्नतीचे योग बनतील, जे की जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरित करणारे असतील. काही धार्मिक स्थळांची यात्रा तुम्हाला सुख देईल. भाऊ बहीण आणि मित्रासोबत फिरायला जाण्याचे योगही बनतील. विदेशी यात्रेची योजना यशस्वी होऊ शकते. उपाय: तुम्ही बुधवारी श्री विष्णू सहस्त्रनामाच्या स्तोत्राचे नियमित पाठ केले पाहिजे. कर्क राशी. मासिक राशी भविष्य 2024 अनुसार करिअरच्या दृष्टिकोनाने मार्च महिना तुमच्यासाठी अनुकूल राहील. देवगुरु बृहस्पती पूर्ण महिना तुमच्या दशम भावात कायम राहील. यामुळे तुम्हाला आपल्या करिअरमध्ये अनुकूल परिणामांची प्राप्ती होईल. जर विद्यार्थ्यांची गोष्ट केली तर पंचम भावात स्वामी मंगळ महाराज सप्तम भावात उच्च राशीमध्ये असून शुक्र सोबत विराजमान आहे. त्यामुळे माहिती होते की तुम्ही आपल्या शिक्षणाला घेऊन चिंतेत राहाल. खूप मेहनत कराल आणि आपल्या शिक्षणाला उत्तम करण्याच्या दिशेत तुमचा प्रयत्न असेल. हा महिना कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिकोनाने अनुकूल राहील. जर प्रेमसंबंधाच्या दृष्टीने पाहायचे झाले तर या महिन्याची सुरुवात खूप चांगली राहील. सप्तम भावात उच्च होऊन मंगळ महाराज, जे की तुमच्या पंचम भावाचा स्वामीही आहे, तुमच्या प्रेमसंबंधात नवीन ऊर्जा प्रदान करेल. तुम्ही आपल्या प्रेमसंबंधांना वेगळ्या दिशेत नेण्याचा प्रयत्न कराल. या महिन्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या. हा महिना तुमच्या करिअरच्या क्षेत्रात खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम यश प्राप्त होईल आणि तुम्ही नीती करण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले राहील. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल. प्रेमसंबंधात चढ उताराची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
या महिन्यात आरोग्याची विशेष महिन्याच्या पूर्वार्धात अधिक काळजी घ्या. जर तुम्हाला विदेशात जाण्याची इच्छा आहे तर त्यासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. विद्यार्थ्यांना समस्यांसोबत यश मिळू शकते. आपल्या मित्रांसोबत उत्तम सामंजस्य कायम ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल. उपाय: तुम्ही शनिवारी छाया दान केली पाहिजे. सिंह राशी. मासिक राशी भविष्य 2024 अनुसार करिअरच्या दृष्टिकोनाने हा महिना मध्यम राहण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात खूप मेहनत करायला लागेल. जर तुमचे प्रेम आणि वैवाहिक जीवनाची गोष्ट केली तर प्रेमजीवन अनुकूल राहील. आर्थिक दृष्टिकोनाने पाहायचे झाले तर हा महिना तुमच्यासाठी मिश्रित परिणाम घेऊन येईल. महिन्याच्या सुरुवातीमध्ये मंगळ आणि शुक्र 6व्या भावात तसेच राहू अष्टम भावात विराजमान होऊन तुमच्या खर्चांना वाढवेल. हा महिना स्वास्थ्य दृष्टिकोनाने कमजोर राहण्याची शक्यता आहे. स्वामी सूर्य महिन्याच्या सुरुवातीमध्ये शनी सोबत सप्तम भावात विराजमान राहील. यामुळे आरोग्य संबंधित समस्या येऊ शकतात. हा महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण सिद्ध होणार आहे. राशी स्वामी सूर्य महिन्याच्या सुरुवातीमध्ये शनी सोबत सप्तम भावात होण्याने जीवनात चढ उतार राहतील. विदेशी यात्रेसाठी वेळ अनुकूल राहील. तथापि खर्च अधिक राहतील. परस्पर संबंधात काही आपल्या लोकांचे सहयोग प्राप्त होतील. प्रेमसंबंधात निरंतरता राहील. तर वैवाहिक जीवनात तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ शकते. या महिन्यात तुम्हाला सावधानीने राहावे लागेल. उपाय: रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य द्या. कन्या राशी. जर तुमच्या प्रेमसंबंधाची गोष्ट केली असता महिन्याच्या सुरुवातीमध्ये मंगळ आणि शुक्र जसे ग्रह पंचम भावात विराजमान होऊन उच्च मंगळ तुम्हाला आपले प्रेम अधिक मजबूत करू शकते. महिन्याच्या सुरुवातीमध्ये मंगळ आणि शुक्र पंचम भावात बसून तुमच्या एकादश भावाला पाहतील. यामुळे तुमच्या कमाईमध्ये उत्तम वाढ पाहायला मिळेल. व्यवसायातही उत्तम लाभ होईल आणि यामुळे तुम्ही लाभवंत व्हाल. विद्यार्थ्यांची गोष्ट केली तर महिन्याच्या सुरुवातीमध्ये मंगळ आणि शुक्र पंचम भावात विराजमान राहतील. यामुळे तुमच्या एकाग्रतेमध्ये बाधा येईल. तुमचे मन इतर गोष्टींमध्ये अधिक लागेल आणि शिक्षणात लक्ष देणे तुम्हाला थोडे कठीण होऊ शकते. करिअरच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. तुमचे आरोग्य कमजोर राहू शकते. म्हणून तुम्हाला आपल्या योजना हा विचार करून लक्षात ठेवावे लागेल की जर तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर समस्या वाढू शकतात. देशातून बाहेर जाण्यात यश मिळू शकते. जर तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली करायची आहे तर यासाठी ही वेळ अनुकूल राहील. धार्मिक गोष्टींमध्ये बरेच मन लागेल. त्यात खर्चही होतील. तुमची आर्थिक स्थिती ठीकठाक राहील. विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता वाढवणे आवश्यक असेल कारण समस्या त्यांचे मन विचलित करू शकते. प्रेमसंबंध घनिष्ठ होतील. तुम्हाला आपल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. उपाय: बुधवारी गाईला मूग डाळ खाऊ घाला. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.